नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला आले होते. तर सध्या वाजलेले आहेत 4:15. मी शिफ्ट करून घरी येताना मला दूध घ्यायचं होतं म्हणून मी खालीच एका सुपर मार्केटमध्ये गेलो होतो. बघतो तर काय आत गेल्या गेल्या व्हॉट अ सरप्राईज, लाइक देअर वॉज वन सेक्शन विच वॉज फिल्ड विथ दिवाळी डेकोरेशन, दियाज, रांगोळी, सगळं काही. मला इतकं छान वाटलं बघून, म्हणजे मी सांगूच शकत नाही, कारण पणत्या आणि रांगोळी मी कालच इंडियन स्टोअरमध्ये बघायला गेलेले आणि तिथे डबल रेट्समध्ये विकत होते. सो टुडे आय वॉज सो लकी, कारण लास्ट एकच पणत्यांचं पॅकेट होतं. असो, घरी आलो, अंघोळ केली आणि देव धुवून घेतले पहिला तर, आणि पूजा सुद्धा केली. आता किचनच्या सिंक मध्येच धुतोय बिकॉज वेल नो अदर ऑप्शन. बॅचलर्स लाईफ, यू नो राईट. आणि रांगोळीमध्ये त्याने छान असे 4-5 छाप दिले होते, प्लस क्यूट क्यूट छोटे छोटे पॅकेट्स होते रांगोळीचे. मला खरं तर छाप अजिबात आवडत नाही, मला हातानेच काढायला आवडते, बट हॅव्हिंग वन इज स्टील बेटर दॅन नथिंग, राईट. आणि मग लगेचच दिवे लावून घेतले आणि दिवे लावल्यानंतर घराचा पूर्ण लुकच चेंज झाला. इतकं मस्त वाटलं मला, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही. आणि सोबतच माझ्या फ्लॅटमेट्सने घराला छान असे लाइटिंग सुद्धा केलेली, त्यामुळे अजून जास्त शोभा वाढली. कालपर्यंत खरंच होमसिक वाटत होतं, बट टुडे इट ॲक्च्युअली फेल्ट सो गुड. यू नो दॅट फिलिंग, लाईक घरी बसणं की माझ्यासोबत कोणीच नाहीये, मी कसं करू वगैरे वगैरे. वॉचिंग अदर्स सेलिब्रेट दिवाळी इट रिअली हर्ट्स, आय नो, बट ऑनेस्टली तसं बसून राहण्यापेक्षा ॲक्च्युअली सेलिब्रेट करणं, म्हणजे जेवण छान छान बनवणं, दिवे लावणं, डेकोरेटिंग करणं आणि फिलिंग दोज वाइब्स, लाईक दिस फील्स सो मच बेटर.